बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांची ईडीनं तब्बल 11 तास चौकशी केली। 1 फेब्रुवारीला रोहित पवारांची पुन्हा ईडी चौकशी होणार आहे। ईडी कार्यालयातून बाहेर आलेल्या रोहित पवारांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं। रोहित पवारांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलं आणि ईडीच्या बाजूला असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले। आपल्याला कोणासमोरही झुकणं आवडत नाही। एक मोठा बाप माणूस आपल्या मागे, एखादा कार्यकर्ता लढत असताना पवार त्याच्या मागे उभे राहतात, ते पळणाऱ्यांच्या मागे उभे राहत नाही, तसा टोला यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला। एक तर मला वाकणं आवडत नाही, तुम्ही मला इथं वाकायला लावता। महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर, युवांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काही हरकत नाही, पण हे काही झालं तरी त्यांच्यासमोर वाकायचं नाही। हे आपण 1 तारखेला मला परत बोलावलं आहे। आज जी काय माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे। 1 तारखेला सुद्धा अजून काही अतिरिक्त माहिती मागितलेली आहे, ती सुद्धा मी तिथं देणार। आणि ईडी कार्यालयातून चौकशीनंतर बाहेर आल्यावर आमदार रोहित पवार यांनी एबीपी माझाशी बातचीत केली आहे। काय म्हणालेत रोहित पवार ईडी चौकशी संदर्भात पाहूया। तब्बल 11 तासाची इन्क्वायरी झालेली आहे आणि 11 तासानंतर पुन्हा 1 तारखेला बोलवलेलं आहे। कसं पाहता या संपूर्ण कारवाई संदर्भात? काय कारवाई करणारे अधिकारी त्यांचं काम करत होते, त्यांनी त्यांचं काम केलं। जे काय सहकार्य करायचं ते आम्ही केलेलं आहे। डॉक्युमेंट जे द्यायचं होतं ते मी दिलेलं आहे। 1 तारखेला परत एकदा बोलून काही डॉक्युमेंट मागवण्यात आली आहे ते मी तिथं देऊ। त्यामुळे जे काही सहकार्य करायचं एक नागरिक म्हणून ते आधीही केलंय, आत्ताही केलं, उद्याही करणार आहे। ॲग्रोवन बद्दल हे प्रश्न होते, नेमके काय प्रश्न विचारले गेले तुम्हाला, कशा प्रकारची चौकशी होती? एक तुम्हाला सांगतो, जे काही प्रश्न होते त्याला योग्य अशी उत्तरं दिलेली आहेत। कुठेही टेन्शन घेण्यासारखं न तुम्हाला, मला, न माझ्या कार्यकर्त्याला, कुटुंबियाला काही गोष्ट आहे। तिथं आपण योग्य पद्धतीने जे काही लीगल पद्धतीने आहे तिथं आपण लढत आहोत। त्यामुळे तिथं जे प्रश्न आहेत ते काही प्रश्न योग्य होते, काही प्रश्न अयोग्य होते। जे अयोग्य होते ते मी दाखवून दिले, जे प्रश्न तसे योग्य होते त्याला योग्य अशी उत्तरं दिलेली आहेत। त्यामुळे कुठेही चुकीचं काही घडलेलं नसल्यामुळे मलाही टेन्शन आलेलं नाही। या टेन्शन न येण्यामागे कारण असं देखील असेल, पवार साहेब अगदी सकाळपासून 10-11 तास कार्यालयामध्ये होते तुमच्या पाठीशी उभे। 12 तास स्वतः पवार साहेब या कार्यालयामध्ये होते। बाप माणूस जेव्हा पाठीमागे असतो तेव्हा कुठेही भीती वाटत नाही आणि पळून जाण्यापेक्षा लढणं हे आपण पसंत करतो आणि तेच आम्ही सर्वजण करत आहोत। रवींद्र वायकर, तुम्ही पुन्हा आता उद्या किशोरी पेडणेकर, ईडीचा हा सगळा ससेमिरा कसा पाहताय? आता ते त्यांचं काम करतायत। फक्त योगायोग आणि लोकांचं असं मत झालेलं आहे की इलेक्शन आलं की अशा पद्धतीने कारवाई होतात, त्यामुळे लोकांना याच्यामध्ये राजकीय वास येतोय। 1 तारखेला ईडी कार्यालयात पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे, पुन्हा येणार आहात? पुन्हा जाणार, तिथं सहकार्य करणार, जे काही डॉक्युमेंट पाहिजे ते देणार आणि पुन्हा एकदा परत एकदा हे सरकार जे सामान्य लोकांच्या विरोधात आज काम करत आहे, या राज्य सरकारच्या विरोधात लढायला सुद्धा आज रात्रीपासून तर उद्यापासून मी सुरुवात करणार आहे। आपण बघितलं तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर या ठिकाणी रोहित पवार जे आहेत ते ईडी कार्यालयाच्या बाहेर आलेले होते। या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि आता रोहित पवार जे आहेत ते घराकडे रवाना झालेले आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात अजूनही कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भोवती आपल्याला जमलेले दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन अनिल प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।